रानातली आणि शेवलांची भाजी ही पावसाळ्यामध्येच येते। शेवलांच्या भाजीला डेंटला जी शेरू असतात ती सर्व काढून घ्यायची आहेत। शेवलाला वरती कवर असते ती काढून घ्यायची आहे। शेवलाला पिवळा भाग असो शिजवतो खकवतो तो भाग काढून टाकतात। मी काढून घेणार नाहीये तरी ही भाजी शिजवत नाही। ही काकराची फळं आहेत, ही काय आंबट नसतात, तुरट असतात। तरी भाजीमध्ये तुम्ही काकरा टाकली तरी भाजीमध्ये आंबा आमचूर पावडर टाकायला विसरू नका। काकरा किती टाकली तरी भाजीची शिजवपणा कमी होत नाही, त्याने भाजीची चव जाते। काकरा ही आंबट अशी तुरट आहेत। शेवलांची भाजी सर्व कट करून कांदा लसूण मिरची काकरा फोडून त्याच्या बिया साईडला काढून एकदा ही काकरं फोडलीत की नंतर काली होतात। मिक्सरला लावून घेणार आहे। सुका नाहीतर ओला खोबरा भाजून ही खोबरा घेऊ शकता। सुका खोबरा लसूण मिरची मिक्सरला लावून घेणार आहे। शेवला कट करताना हाताला तेल लावून घ्या, नाहीतर हात शिजवतात आणि लालही होतात। कांदा लसूण फोडणीला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। हळद धना पावडर गरम मसाला जिरा पावडर, तुम्हाला जर भाजीमध्ये या मसाला जर आवडत असेल तुम्ही मसालाही ॲड करू शकता। मी हळद मिरचीची भाजी बनवणार आहे। वरून थोडी चिली फ्लेक्स, मिक्सरला लावलेला खोबरा लसूण मिरची मिक्स करून घ्यायचं आहे। भाजी मिक्स करून आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्ही ही भाजी कुकरलाही लावू शकता, 20 मिनिटात शिजून होते। आणि ही भाजी मी फोडणीला लावून 1 तास थोडा कमी एवढा उशीर मी भाजी शिजवत होते। चवीपुरता मीठ, कुकरला शिजवण्यापेक्षा अशी भाजी फोडणी लावून छान लागते। यामध्ये पाणी ओतायचं तर गरम पाणीच ओतायचा, वरून कोथिंबीर। भाजी आता शिजून घ्यायची आहे, मधून चेक करत घ्यायचं आहे भाजी शिजली की नाही ते। तर भाजीमध्ये पाणी जर कमी पडलं तर वाफेने शिजून घ्यायची आहे। भाजी आता आपली परफेक्टली शिजलेली आहे। तुमच्याकडे जर आंबा अवेलेबल असेल तर आंबा, नाहीतर आमचूर पावडर 2 चमचे। आंबा आणि आमचूर पावडरही नसेल तर सायट्रिक ॲसिड अर्धा चमचा थोडा कमी। सायट्रिक ॲसिड खूप आंबट असतो, 1.5 चमचा मी आमचूर पावडर मिक्स करून घेणार आहे। मिक्सरला लावलेली काकरा पाहू शकता काली झालेली आहे। चिंच आणि काकरा अजिबात टाकू नका। आमचूर पावडर नाही तर आंबा। शेवलांची भाजी पावसाळ्यात बनवायला विसरू नका।